ना कोणी शिकेलं बैल पायी पण तेच वाढायचं. तुझ्या आहे ना बापाने. मी म्हणलं ना मी काय आणलं ना आवडतच नाही घरामध्ये काय आणायचंच नाही आजपासून. आता काय झालं असतं सगळं शेवट माहिती का. ना काही आवडतच नाही राहू. मी जाऊ घेऊन निघून. पाहिली मला म्हणली निलूची आजी कोण आहे म्हणलं मला ते त्याला मी पाहिलेलं नव्हतं का मला माहिती. मग मी म्हणलं ते मिळून म्हणलं मला व्हिडिओ पाठव. मी म्हणलं आमच्याच गावातली. कसे आहेत तुम्ही. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर सकाळ सकाळ संध्याकाळ नाना बाई दररोज पाणी पाणी खेळत असते. तर आज सकाळ सकाळ असे पाणी खेळले तुम्हाला दाखवतो. बघा काय करून ठेवलंय. हे बघा असं पाणी खेळत आहेत. डायरेक्ट नाही का सगळे पाईपाचे तुकडे तुकडे करून टाकलेत. आणि नाना डायरेक्ट पाईप फेकून दिला. डायरेक्ट तुकडे होऊन गेले. आता कसं काय करायचं. आता काय करायचं नाना. आता दोडी चालली नाही. मग सकाळी कसं काय झालं काय मॅटर. तुटी काय नाही फेकून दिला असं गाड्यात पड तुकडेच उडाले म्हातारीच्या अंगावर. हे काय आता. हे बघा आता पाईप फिटर काय करतोय. झालं बघा कसं काय क्वालिटी. कोणाला जर पाईप बी फिटिंग करून लागत असेल तर करून भेटून. पोटा करता करावं लागतं बाबा काही तुला काय. पोटा करता काय पाईप जोडीत का. तुला कोणी शिकलंय पाईप वेप जोडायचं. ना कोणी शिकलं बैल पाईप पण तेच वाढायचं. तुझ्या आहे ना बापाने. शाळात गेली ती पाईप जोडायला बाई. हा परीक्षा दिली हा शिकली मग पास झाली का. पास झाली. बरोबर आहे का बाई. हा पाणी नाही नसलं प्यायला का मग होईल पास. हे काय पाणी ठेवलं ना आता चुलीवर. तू जाळून टाकशील ना का मला पगडीशी. बघा प्लंबिंग बोट घालून मग त्यात बोट घातलं चिकटलं तर मग खेळ मग बसन. बोट तोडावं लागेल तिथे. बोट थोडा मग करत ना. हे बघा कशी आता जोडी रे. गा आधी बोट घालून ठेवलं झालं का आरती. एक रेसिपी बनायची होती पण त्याला नाही का जे सामान लागतं ते सामानच नाही आज. तर बाई म्हणले आज गुरुवार आहे जाय पटकन आणि सामान घेऊन ये. तर चला आत्ता बघू मला येतं एक व्यवस्थित सामान घेता. मी पहिले नाही चाललं बरं का. म्हणजे असं सामान घ्यायला तर बाईच घेत असते. तुम्हाला दाखवतो चला आता. तो सामान हाती लागेल पैसे कम नाही दिला. काय काय आणायचं आहे काय लागत ते आणा अजून. मग काय नाही आणायचं. थोडंच आणायचं आहे सामान. चाळणे घातले आता दोन माऊलीन चाकू घातलं की चाळणे घेतली. पिशवी घेतली आहे. चाकू हे एवढं घेतलं आहे सामान. चाळणी वगैरे घेतली. उद्याचा ज्यूस करायचा आहे त्यासाठी चाळणी ते घेतली. किती होते त्याचे फायनल मग. फायनल हां 50ला द्या. हां तर जरा जाऊ द्या. जाऊ द्या मग चालतं. परवडत नव्हतं डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं. तर 10 रुपये कमी नाही झाले कशाला. आता आलो आहे खारी घ्यायला. सकाळ सकाळ काही खायला नसतं आज खारीच घेऊ. अर्धा घ्यायची घ्या घे. अर्धा घे मग. आपल्या मावळीने खारी किती घेतली बघा तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट सकाळचा नाश्ता घेतला डायरेक्ट. पुण्याला त्याच्या आजीची व्हिडिओ तुम्ही पाहिली. मला म्हणली निलूची आजी कोण आहे म्हणलं मला ते याला मी पाहिलेलं नव्हतं का मला माहिती. मग मी म्हणलं ते मिळून म्हणलं मला व्हिडिओ पाठव. मी म्हणलं आमच्याच गावातली व्हिडिओ का. मेवणी बैल म्हणतो व्हिडिओ पाहिलं पुण्याला. पण कोणी काय माहिती म्हणतो. आता भरपूर जण आहेत ना असं जवळचे. आता बघा एवढी खारी घेतली. मला वया का नव्हता तू
पण तिला वाळका ना मग ते म्हणते घाटचे रस्ते पण मग मला मी म्हणलं व्हिडिओ पाठवा मला. हा तो गेला समजा चल. तेव्हा तो वाळा ना पण ते वाळा घेऊन आता एवढा बाजार झालाय आता चाललाय बाजार वगैरे झालाय आता सगळं घेतलंय. तर आम्ही आता वाट बघत बसलोय. माऊलीचे ड्रायव्हिंगचे क्लास असतात ना दररोज, तर म्हटलं आता आले सरचे नाही का ड्रायव्हिंगचा क्लास बी करून जाता येईल घरी. कसं डबल येण्यात काही मजा नाही. सर आलेत आता सर आता आम्हाला ते जाणार आहे ट्रायलला घेऊन. तर चला आता तरी शेवटी आपली लक्ष्मीच असते. यांच्याकडे जल्ले भारी जर काय ड्रायव्हिंग आपल्या माऊलीला एकदम हसत खेळ शिकित येतं. पाहिला आता बाजार ठेवून घेतो एका साईडला, नाही तर खाऱ्याचा सगळं इथंच होईन भोगा. ठेवा आहे ना ते आहे ना खाणे वगैरे घ्यायला खायला आपल्या चप्पल काढून ठेवा. माऊलीने खाऱ्या घेतल्या आता 4 किलो. चहा सोबत खायला. हां सकाळी नाश्त्याला कधी मध्ये बघू लागलो. नाही का तुला असं इंडिकेटर देणं नाही काहीच नाही आपलं. करू बंद. लेट बंद करा खेळ झाला असता सगळा शेवट माहिती का. चला आता की आपल्या खाऱ्या काढू. शेवट माऊलीने खेळ करून ठेवला होता. माणूस पोर घेऊन ठोकला असतं घेऊन देण्याचं आता. इलायचीची पावडर काय करायचं तू? हे लागत आहे आपल्याला ते संत्रीच्या वड्या बनायच्या. संत्रीची वड्या त्यासाठी लागते त्याच्यात टाकायला. त्या दिवशी काहीतरी बनवलं होतं. किती झाले 70. आता सगळा बाजार वगैरे झाला आहे. आलो होतो 4 वाजता बघितलं आहे तुम्ही. आता अंधार पडला आहे. आता चला घरी. नाही तर आता घरी गेल्यावरती बघा म्हणलेच होते शेवटी अंधार पडेल मग येईन घरी. अंधारच पडला आहे. गाईच आता बघा तुमच्या आजी स्वागतला बसले माझ्या. आता हे बाईचं आणलंय आपण सामान. आपल्या घरामध्ये लाईट किती कमी आहे तेच बघा. त्याने सगळं काळं दिसू राहिलं नाना. कशाला आणली? झालं आहे का. मी म्हणलं ना मी काय आणलं ना आवडतच नाही घरामध्ये. काय आणायचंच नाही आजपासून. आता काय झालं तिला तिला मी काय आणलं का आवडत नाही नाना. मला आणा नका लज्जा आजपासून. बाजारला मला जायचं नाही आता परत बाजारला. चांगली खाऱ्या माझ्या आता काय हे म्हणलं माझ्या आजीच्या हात भरत आहेत लई. अरे पण चिकटपट्टी आणल्याचीच बरं झालं असतं. चिकटपट्टी लाग दुपारी कापित होते पैप. म्हणलं आजीला चाकून येतो आता. काय ते चाकू एकच मोठा आणला पाहिजे. चाकू 17 आणतो 14 व्हायची. ना काय आवडतच नाही राहू. मी जाऊ घेऊन निघून. जा मला आवडतो. ती बघा ना किती जा. थांबा आता जा म्हणती होय. जा, जा. हा जा म्हणती मला नाना. हे काय पिठाला आणलं हा बरं. पिठाला आणलंय. चाळणी पीठ चाळायला. मी गेलो तर 1 दिवस राहायचे नाही. पुढे जाऊ जायचे बाबाच्या घरी. पुढे जाऊ. आईन बाप तर गेले कोणाकडे जाशील मला सोडून. पंढरपूरला. मग आई बाप्पा जरी गेले तर लेकी आता हा देवधराने. बाई तू बाहेर जर गेली ना तुला तर कोण दिसलं तर तू लेके वळलं की तुला घेऊन जाते. तुला देवाच्या मंदिरात ठेवते का ते बसून. जाते ना घेऊन शिवतावर जाते. मग तुला लगेच घेऊन जाते. सगळ्याची आवडती आजी तू महाराष्ट्राची. नाही हो नाना. आपल्याला दोघायला कोणी विचारित आहे. तुला इथे मला कोण नाही विचारित. सगळेजण म्हणतात आजी आजी. सगळ्याची लाडकी आजी आहे. नाना मी आपले आहे तो बा असेच. आजी तिला म्हणतो बायडी. अरे नाना मी तेव्हापासून नाही म्हणत नाना मी आता. आजी म्हणायचं. आता आजीच म्हणतो ना. आजोबा म्हणायचं. आजी म्हणायचं. तुम्हाला म्हणू का आजोबा. मग नाही मग अरे पण चाळणी पिठाला साडी पिठी आपल्याला पिठाला नाही आणली. उद्याचं ते प्रोग्रामला आणली गाळायला. तरी 20 रुपयाची. अरे नाना हिला कुठतरी तुम्ही शिकायला घे. कसं काय हिला प्राईज बीज कळत. तिला 20 रुपयाचीच ती. हिला भाव बिव कळत आहेत म्हणजे. उद्या काय करायचं. हां बघितलं ना 20 रुपयाची चाळणी लगेच म्हणली 20 रुपयाची. अरे बाबा तुला कुठं न्यावा का नाही. तो लगेच म्हणजे सगळा हिशोब घरीला आल्या लावती. आणि हे 10 रुपयाची. अरे भाऊ 20-20लाच ते बी.
शिजला नाही डाळ. सकाळी म्हणलं खारी आणू का, आता कशी कुरू कुरू खाते. चांगली आहे. बाजार आहे होता बाजार पावसाळा असं नाही. होय 30 रुपये पावशेर. कुठे ना तू जाऊ बाजार होता तिथे बाजार होता ना, बाजार बिजार होता. पहिल्यांदाच लावले बाजारला तुम्ही, त्याच्यात मी म्हणलं आज काहीतरी चांगलं म्हणतात, आले आलेच नावं ठेवले. परत काय जाऊ आता बाजाराला मग. हां आणि हे तर तुम्हाला घरीच कळतं कोणते भाव किती रुपयाला आहे. आणि जर चुकून नको 10 रुपये जास्त गेले तर म्हणजे जीव घ्यायशील तू. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं शूट करता आलं आणि त्याच्यानंतर बाजारला त्याला गेलो तुम्ही बघितलंय. तर आता ते मटेरियल वगैरे आणलंय उद्या आपण ते बनवू, कारण आपल्याला संत्रा पडलेल्या आहेत. तुम्ही बघितलं संत्रा बरोबर परत आपल्याकडं. तर संत्र्याचे आपल्याला ते वड्या बनायचे आता, तर ते आता वड्या तुम्हाला उद्या बाई बनवून दाखेल. टाईम पण भरपूर झाला आहे आणि आता ब्लॉग वगैरे एडिटिंग करावं लागेल. आज आजी दोघं पण झोपले. हे बघा तुमची आजी झोपली आणि अंगावरती कोणतं ब्लँकेट घेतलं बघा तिनं. ते नाही का जुनं एकदम काळातलं, एकदम म्हणजे नाही का ते टोचत जरा त्यात आपण नाही घेऊ शकत त्या अंगावरती, पण तिला सवय ती घेऊन झोपते आणि ते जरा टोचतं बरं का झोपताना. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या हक्काच्या फॅमिलीमध्ये जर अजून ॲड जर नसेल झालं तर पटकन सबस्क्राईब करा आणि ॲड व्हा. असंच नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. आपली फॅमिली सक्षम आहे आणि तुम्ही आणि आपण एक हक्काची फॅमिली आहे. त्यासाठी आजचा दिवस कसा वाटला आहे नक्की सांगा बरं का. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर भेटू मग उद्या लवकरच. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर.